नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयातील घटक क्रमांक 6 द्रव्याचे संघटन या पाठावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, टिंबटिंबमध्ये आंतररेणुवीय बल अतिशय प्रभावी असते। पर्याय आहेत स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा। म्हणजे स्थायूमधलं जे आंतररेणुवीय बल आहे ते अतिशय प्रभावी असते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। टिंबटिंब अवस्थेमध्ये आंतररेणुवीय बलाची सक्षमता मध्यम असते असे विचारले आहे। पर्याय आहे स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा। आंतररेणुवीय बल जे मध्यम आहे ते द्रवामध्ये मध्यम असते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। टिंबटिंब ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतात, तसेच उच्च घनता व असंपीडता हे गुणधर्म प्राप्त होतात। पर्याय स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा। म्हणजे स्थायू जे असतात यांना ठराविक आकारमान प्राप्त होतं, तसेच यांची घनता उच्च असते आणि हे असंपीडता हे गुणधर्म दाखवतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। टिंबटिंबमध्ये आंतररेणुवीय बल अतिक्षीण असते, अतिक्षीण असं म्हटलेलं आहे। पर्याय आहेत स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा। वायूमधलं जे आंतररेणुवीय बल आहे ते अतिशय कमी असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। टिंबटिंबना ठराविक आकार किंवा आकारमान हे दोन्ही नसतात। पर्याय आहेत स्थायू, द्रव, वायू। म्हणजे वायू जे आहेत यांना ठराविक आकार किंवा आकारमान हे दोन्ही नसतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। द्रव्याचे असे टिंबटिंब प्रकार पडतात। पर्याय आहेत मूलद्रव्य, संयुग, मिश्रण, वरील सर्व बरोबर। म्हणजे द्रव्याचे मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण हे तिन्ही प्रकार पडतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। वरील सर्व बरोबर। पितळ ह्या मिश्रणात टिंबटिंब मूलद्रव्यांचे अणू असतात। पर्याय आहे तांबे व जस्त। पर्याय दुसरा आहे तांबे व कथील, तांबे व सोने, जस्त व कथील। पितळ जे आहे हे तांबे आणि जस्त यांचं संयुग आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। ब्रॉन्झमध्ये टिंबटिंब ह्या मूलद्रव्यांचे अणू असतात। पर्याय आहेत तांबे व जस्त, तांबे व कथील, तांबे व सोने, जस्त व कथील। म्हणजे ब्रॉन्झ जे आहे तांबे आणि कथील यांचं संमिश्र आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। खालील विधानाचा विचार करा। संयुगातील घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते। संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात। म्हणजे हे वरील दोन्ही विधाने जे आहेत ते बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 विधान अ व ब हे दोन्ही बरोबर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। शुद्ध पाणी हे टिंबटिंब ह्या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले एक संयुग आहे। पर्याय आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन, एक व दोन्ही यापैकी नाही। म्हणजेच पाणी जे आहे ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। पाण्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन ह्या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण टिंबटिंब असे असते। 8:1, 1:8, 4:2, 2:8। ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचं मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण जे आहे ते 8:1 असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। टिंबटिंब हा ज्वलनशील वायू आहे। पर्याय आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, निऑन। हायड्रोजन जो आहे हा ज्वलनशील आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। टिंबटिंब वायू ज्वलनाला मदत करतो। पर्याय आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, निऑन। ऑक्सिजन हा जो वायू आहे तो हा ज्वलनासाठी मदत करतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। पाणी हे टिंबटिंब आहे। पर्याय आहेत संयुग, मूलद्रव्य, मिश्रण। पाणी जे आहे त्यालाच आपण H2O असे म्हणतो। हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांचं संयुग आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। पाणी हे संयुग टिंबटिंब आहे। पर्याय आहेत स्थायीरूप, द्रवरूप, वायुरूप यापैकी नाही। पाणी जे आहे ते द्रवरूप आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। दूध हे टिंबटिंब आहे। पर्याय आहेत संयुग, मूलद्रव्य, मिश्रण यापैकी नाही। दूध जे आहे हे मिश्रण आहे,
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण टिंबटिंब असते. पर्याय आहेत 3 ते 5%, 6 ते 9%, 8 ते 12%, 13 ते 15%. गाईच्या दुधामध्ये 3 ते 5% हे स्निग्ध पदार्थांचं प्रमाण असतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. म्हशीच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण टिंबटिंब असते. पर्याय आहेत 3 ते 5%, 6 ते 9%, 8 ते 12%, 13 ते 15%. म्हशीच्या दुधामध्ये 6 ते 9% स्निग्ध पदार्थांचे प्रमाण असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील टिंबटिंब ह्या घटक पदार्थामुळे असते. पर्याय आहेत लॅक्टोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज. दुधामध्ये लॅक्टोज हा घटक असतो, त्यामुळे दुधाला गोड अशी चव प्राप्त होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मूलद्रव्यांचे वर्गीकरण टिंबटिंब प्रकारात केले जाते. पर्याय आहेत धातू, अधातू, धातू सदृश्य, वरील सर्व. म्हणजे मूलद्रव्यांचे यावरील सर्वांमध्ये वर्गीकरण केले जाते. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन, उदाहरणार्थ पेट्रोल, स्वयंपाकांचा गॅस अशी द्रव्ये टिंबटिंबची बनलेली आहेत. पर्याय आहेत सेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे, जटिल संयुगे, यापैकी नाही. हे सर्व जे आहेत ही सेंद्रिय संयुगे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मीठ, सोडा, गंज, मोरचूद, चुनखडी ही टिंबटिंब असतात. पर्याय आहेत सेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे, यालाच आपण अकार्बनिक संयुगे असे म्हणतो, जटिल संयुगे, यापैकी नाही. म्हणजेच मीठ, सोडा, चुनखडी हे जे संयुग आहेत हे सर्व अकार्बनिक संयुगे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. क्लोरोफिल, हिमोग्लोबिन व सायनोकोबाल्मिन जीवनसत्व B12 ही टिंबटिंबची उदाहरणे आहेत. सेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे, जटिल संयुगे, यापैकी नाही. म्हणजे ही सर्व जी आहेत ही कॉम्प्लेक्स आहेत. ही सर्व कॉम्प्लेक्स संयुगे आहेत. यालाच आपण जटिल संयुगे असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 2 किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत द्रावण, द्रावक, द्राव्य. 2 किंवा अधिक पदार्थांच्या समांगी जे मिश्रण आहे त्याला आपण द्रावण असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात, द्रावणामध्ये जो घटक सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहे द्रावण, द्रावक, द्राव्य, यापैकी नाही. जो अधिक प्रमाणात असतो त्याला आपण द्रावक असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. द्रावणात कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थांना टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत द्रावण, द्रावक, द्राव्य, यापैकी नाही. जो कमी प्रमाणामध्ये असतो, कमी प्रमाणात, त्याला आपण द्राव्य असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. द्रवामध्ये स्थायू या प्रकारची द्रावणे खालीलपैकी कोणती आहेत? समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद, पाण्यात विरघळलेले मीठ, साखरेचा पाक. पर्याय आहेत अबक, अबड, बकड, अबकड. म्हणजे वरील सर्व जे आहेत हे द्रवामध्ये स्थायू या प्रकारची द्रावणे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. हवा हे टिंबटिंब प्रकारचे मिश्रण आहे. द्रवामध्ये द्रव, वायूमध्ये वायू, स्थायूमध्ये स्थायू, द्रवामध्ये वायू. हवा ही वायूमध्ये वायू या प्रकारचे मिश्रण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.